जालना लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे रावसाहेब पाटील दानवे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे आणि बाकी पक्षाची उमेदवारी निश्चित व्हायची आहे समजा, तर तुम्हाला आपलं दानवे साहेबांविषयी काय मत आहे? दानवे साहेबने तर आमच्या तालुक्यासाठी कोणताच निधी दिलेला नाही, त्याचं काम नाही आहे काही. आता ते धर्माच्या नावावर पक्षाच्या नावावर ते निवडून येते, त्याचं भाग्य आहे. पण त्यानं असं त्याचं ठोस काम कोणतंच नाही पडत तालुक्यासाठी. त्यांचे 25,000 लीड दिली आम्ही त्यांना दरवेळेस, पण त्यानं आमचं कोणतं पाण्याचं, कोणतं रस्त्याचं, कोणतं असं कामाला असं निधी दिलेला नाही. आणि जर निधी दिला असता आम्ही म्हणलो असतो त्याला, आम्ही असे विरोध करणार नाही. कामाला चांगलं चांगलं वाईट काका, जालना लोकसभा जी संपूर्ण मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये पैठण तालुक्याचा समावेश 2009 साली झाला होता. पैठण तालुका तब्बल आता तिसरी वेळे दानवे साहेबांना मतदान करणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की दानवे साहेबांना पैठण तालुक्यात कोणतं काम करावं? त्यांनी आमचे जायकवाडी डॅम आहे तालुक्यात पाणी फिरायला पाहिजे. आमचं जे रेल्वेचं सर्व होतं ते त्यानं रेल्वे ते काम केलं नाही, त्या तिकडे गेलं. आणि दुसरी गोष्ट आमचं त्यानं म्हणजे असं ठोस काम सांगायला पाहिजे. 15 वर्षात हे काम केलं, कोणतंच त्याने काम केलेलं नाही. दुसरी गोष्ट पहिल्या वेळेस ते झोपून निवडून आले, दवाखान्यात ऍडमिट होते. धर्माच्या नावावर कमळ चाललं, मोदीच्या नावावर आले ते. आता हे जे आहे ना हे मोदीच्या नावावर चालणार लोक आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही समजा मोदी साहेबाला कोण मतदान करता की दानवे साहेबाला कोण मतदान? मोदी साहेबाला कोण मतदान? बालानगर परिसरातील शेतकऱ्याच्या वतीनं दानवे साहेबांना लोकसभेच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आज आमच्या शेतीचे जे हल्लापेष्ट चालू आहे, कोणत्याही पिकाला बाजारभाव नाही, परत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, याविषयी दानवे साहेब असं मोकळे बनवून काही बोलत नाही. आणि बोलले तरी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात, पण मराठ्यांना काही असा दिलासा देत नाही. त्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की आम्ही भाजपला मतदान करणारे जे मतदार आहेत त्या भाजपपासून दुरावणार आहे. या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो, आमचा शेतकऱ्याचा व जे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा मार्गी जर लावण्यासाठी जर तुम्ही काहीतरी लोकसभे संसदेत जर काही जर मुद्दा जर मांडत नसाल तर आम्हाला दुसरा, आज आम्ही मतदार असून सुद्धा दुसरा निर्णय घेऊ शकतो. आम्हाला MIM सुद्धा चालतं, आम्हाला इम्तियाज जलील सुद्धा चालतात. पण जर आमचाच माणूस जर आमच्याविषयी जर कुठं काही प्रतिक्रिया देत नसेल मराठा समाजाविषयी तर आम्हाला ते आम्ही मतदान करू शकत नाही. आणि त्या माध्यमातून सांगतो, शेतकऱ्याचा सुद्धा मुद्दा त्यांनी घ्यायला पाहिजे. शेतकऱ्याचा कापूस, सगळ्या शेतकऱ्यांचा कापूस गेल्यानंतर बाजार भाव जातो, म्हणजे व्यापाऱ्याचं सरकार शेतकऱ्याचं याच्यातून सुद्धा आम्हाला कळायला पाहिजे. एवढं मी सांगू इच्छितो. आणि लोकसभा मतदारसंघामध्ये एक मतदार आहे आणि मी रावसाहेब दानवेला सांगू इच्छितो आणि या सरकारला, भाजप सरकारला सांगू इच्छितो की आम्हाला 10% जे दिलेले आहे तुम्ही मराठ्यांना तोंडाला पाणी पुसण्याचं काम, ते आम्हाला 10% आरक्षण लागत नाही. आम्हाला हे कुणबीतून लागतं. कारण म्हणून दादाने आम्हाला सांगितलेलं आहे, त्यांचा आदेश आहे की आपल्याला जे आरक्षण आहे ते कुणबीमधूनच टिकणार आहे. कारण 2 वेळेस आधी आरक्षण दिलं ते टिकलं नाही, 3री वेळेस सुद्धा टिकणार नाही. कारण सरकार निवडणुकीपुरतं हे आरक्षण देणार आहेत, नंतर ते कोर्टात टिकणार नाही. कोणीतरी तिथं याचिका करणार, त्यामुळे आम्हाला ते आरक्षण लागत नाही. कारण आम्हाला जे आरक्षण लागतं ते फक्त कुणबीतून लागतं. आणि म्हणून दादाने आमचा जो आदेश देणार आहे की जर त्यांनी सांगितलं लोकसभा लढा तर आम्ही हजारोना फॉर्म टाकू, आणि जर नाही फॉर्म टाकले तर आम्ही मराठा समाज मतदान या भाजप सरकारलाच नाही तर कोणालाच करणार नाहीत. जोपर्यंत आमचा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही नेत्याला गावबंदी करणार आहोत. कारण आम्हाला 2000 रुपये देऊन पाणी पुसण्याचं कोणाला काम आम्ही ते सरकार करतात. त्यामुळे आमच्या उत्पन्नाला भाव पाहिजे, आमच्या कापसाला 10,000 भाव पाहिजे, सोयाबीनला भाव पाहिजे. जर असं झालं नाही तर आम्हाला 2000 हे भीक नको सरकारला. कारण आम्ही कष्टातून उभा करणारा शेतकरी आहेत, राबणारा शेतकरी आहेत, आम्हाला कोणाची भीक नकोय.